नमस्कार. व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटीशी कथा मी तुम्हाला सांगणार आहे. अगदी छोटीशी कथा अशी आहे की दोन साधू रस्त्याने जंगलातून निघालेले होते. जंगलातल्या पायवाटेने चाललेले होते आणि एक जंगलातल्याच एका भागामधली एक छोटीशी वस्ती देखील ते पार करत होते. त्या वस्तीतल्या एका महिलेला त्या जंगलातून वाहणाऱ्या नदीला पार करून पुढे जायचं असतं. ती त्या साधूंना विनंती करते की साधूवर, आपण धट्टेकट्टे आहात, तरुण आहात, मी एक स्त्री आहे, मला आपल्या मदतीची गरज आहे, कृपया आपण नदी पार करण्यासाठी मला मदत करावी. मला उचलून न्याल तर खूप बरं होईल. आपण दोघांनी हे कृत्य केलं तर मी माझ्या महत्त्वाच्या कामासाठी पलीकडे जाऊ शकेल. त्यातल्या एका साधूंनी सांगितलं की आमच्या गुरुनी सांगितलंय स्त्रीला स्पर्श करायचा नाही, त्यामुळे मी तुला मदत करू शकत नाही, क्षमस्व, ते पाप होईल. दुसऱ्या साधूंनी त्याच्याकडे बघितलं आणि म्हणाला मी तुम्हाला पलीकडे नेतो. आणि त्यानं त्या स्त्रीला आपल्या हातात घेतलं आणि पलीकडे नेऊन सोडलं. आता जसं सोडलं तसं दुसऱ्या साधूंनी, ज्याने नकार दिला होता, त्याने पहिल्या साधूला सांगायला सुरुवात केली, हे काय पाप केलंस तू, भयंकर पाप केलंस, त्या बाईला कशाला स्पर्श केलास, बरं स्पर्श केलास ते केलास, तिला उचलून घेतलंस, आता गुरुजींना हे सगळं कळल्यावर गुरुजी काय म्हणतील, गुरुजी रागावतील, गुरुजी शिव्या देतील, त्या बाईला कशाला स्पर्श करायचा, स्त्रीला स्पर्श वर्ज आहे. या गप्पा मारत 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 तो गुरुजीच्या आश्रमापर्यंत आला. आणि आल्याबरोबर गुरुजीला सांगितलं, गुरुजी हा काय मूर्खपणा आहे, यानं तुमची आज्ञा तोडली, स्त्रीला स्पर्श केला. गुरुजी म्हणाले नेमकं काय झालं, त्यानं सांगितली सगळी कथा काय झालं ते. गुरुजींनी मंद स्मित केलं आणि म्हणाले, मूर्खा, त्यानं त्या स्त्रीला नदीच्या त्या तीरावरून उचललं आणि या तीरावर सोडलं, पण तू मात्र ती स्त्री आपल्या मनात कायम धरून आश्रमापर्यंत घेऊन आलास. गुरुजी काय बोलतील याचं काल्पनिक भय तुला सतावत होतं, पण तू मात्र तुझ्या मनात ती स्त्री कायम ठेवलीस. दोषी तू आहेस, तो नाही. हा असाच प्रकार भारतामध्ये सातत्यानं घडत आलेला आहे. माजी न्यायमूर्ती BN श्रीकृष्ण यांनी जे विधान केलंय ना, ते विधान याच कॅटेगरीतलं आहे. या श्रीकृष्ण यांना भीती वाटते कशाची? अशा किती बोलणाऱ्यांच्या विरोधात कारवाया झालेल्या आहेत. सलमान खानच्या विरोधात कारवाई झाली आहे, आमिर खानच्या विरोधात कारवाई झाली आहे, नसरुद्दीन शाहच्या विरोधात कारवाई झाली आहे, मुनव्वर राणाच्या विरोधात कारवाई झाली आहे. रेड पडल्यात इन्कम टॅक्सच्या, धाडी पडल्यात ईडीच्या यांच्या घरावरती. अजिबात नाही. ज्यांनी सरकार मोदी यांच्यावरती टीका केली आहे किंवा नरेंद्र मोदींच्या आगमनानंतर या देशामध्ये हुकुमशाही येईल असं वाटतंय, त्यांना हा देश राहण्याच्या लायकीचा वाटलेला नाही आहे, अशा माणसांच्या वरती नरेंद्र मोदी यांच्या सरकारने कोणती कारवाई केली आहे हाच प्रश्न मला पडतो. या सगळ्यांच्या मनातलं भय हे काल्पनिक भय आहे. काल्पनिक भय, काल्पनिक आनंद, सगळं मनातले मांडे, याला सिझोफ्रेनिया म्हणतात. सगळं काल्पनिक. जसं संजय राऊतांच्या विषयात आपण म्हणायचो ना की यांना सिझोफ्रेनिया झालाय, हे सगळं कल्पनेत चितारतात. त्यांना आभास होतो, दुःखाचा आभास होतो, भ्रष्टाचाराचा आभास होतो, आत जाण्याचा आभास होतो. लोक जातात स्वतःच, पण आभास दुसरे आत जाण्याचा होतो. तसा हा काल्पनिक भयाचा अनुभव सध्या न्यायमूर्ती BN श्रीकृष्ण घेत आहेत का हा प्रश्न मला पडतोय. खर तर न्यायमूर्ती BN श्रीकृष्ण बोलले, माजी न्यायमूर्ती BN श्रीकृष्ण बोलले म्हणून त्यांच्यावर कारवाई होणार नाहीये. आणि अगदी मी लिहून देतो, दारूच्या नशेत असेल तरीही सांगेल, मी दारू पित नाही पण दारूच्या नशेत असेल तरीही सांगेल, झोपेच्या भरात असेल तरीही सांगेल, न्यायमूर्ती BN श्रीकृष्ण यांच्या फरशीखाली तुम्हाला सिमेंटच सापडेल, पैसे नाही. अगदी प्रामाणिक आहेत ते, म्हणजे त्याच्याविषयी काही शंका नाही आहे. न्यायमूर्ती BN श्रीकृष्ण यांना रेड टाकून पकडावं अशी कोणतीही स्थिती त्यांच्या घरी नसेल. म्हणजे एक गोष्ट नक्की आहे की न्यायमूर्ती श्रीकृष्ण हे स्वतःसाठी बोलत नाही आहेत. म्हणजे त्यांच्यावर कोणतरी रेड टाकेल म्हणून त्यांना भीती वाटते, त्यांचं काहीतरी उघडं करेल म्हणून भीती वाटते, असं काही नाही आहे. मग ते कोणासाठी बोलतायत, कोणाविषयी बोलतायत, कोणाच्या वतीनं बोलतायत, हे जरा स्पष्ट झालं पाहिजे. न्यायमूर्ती श्रीकृष्ण ज्यांना चांगलं समजतात अशा लोकांच्या वरती ईडीच्या धाडी पडण्याचं भय आहे का, म्हणून श्रीकृष्ण बोलतायत, हे देखील स्पष्ट झालं पाहिजे.
म्हणजे उठायचं आणि भयाविषयी बोलत राहायचं, उठायचं आणि भयाविषयी बोलत राहायचं, आणि ते देखील काल्पनिक भयाविषयी बोलत राहायचं. असं कुठलीही कृती या मधल्या काळात घडलेली आम्हाला तरी आठवत नाही आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट अशी असते की ज्याला भय वाटतं की माझ्यावर रेड पडणार आहे, त्यानं काहीतरी केलेलं असतं. अशा न केलेल्या व्यक्तीच्या विषयामध्ये त्याला भीती वाटण्याचं कसलंच कारण असत नाही. आणि मुळात खरं सांगू का, ते एक फिल्मी डायलॉग आहे बघा, डर आपकी नफरत से नहीं आपसे प्यार से डर लगता है साहेब. तसं भीती सरकारची अजिबात असत नाही. सरकारची भीती असायचं काय कारण आहे? कारण सरकार हे असं काही करतच नाही. म्हणजे मी, भाऊ तोरसेकर, प्रभाकर सूर्यवंशी, अनय जोगळेकर यांच्यासारखी मंडळी राज्यातल्या सरकारच्या विरोधामध्ये कितीतरी वेळेला बोलत आलेले आहोत. अगदी आताच्या सरकारच्या विरोधात सुद्धा अनेक व्हिडिओ झालेले आहेत. अर्थात काही लोकांना ते दिसत नाहीत, हा भाग वेगळा. पण सरकार नावाची यंत्रणा काही करत नसते. भीती असते सरकारच्या अंध समर्थकांची. अशी काहीशी भीती श्रीकृष्ण यांना वाटतेय का? मग सरकारवर ते टाकायचं कशासाठी? मुळात सरकारने अशी कोणतीही कृती केलेली नाही. किंवा कुणी वाकडं बोललंय म्हणून आमिर खानच्या चित्रपटावरती टाकलेला बहिष्कार हा देशाच्या सांस्कृतिक मंत्रालयानं टाकलेला नाही, तो देशातल्या जनतेनं टाकलेला आहे, म्हणून तो फेल गेलाय. आमिर खानवरती अजून ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स याची रेड पडलेली नाही आहे. नसरुद्दीन शहाला देशाबाहेर काढलेलं नाही आहे. किंवा ते शायर खासदार होते राज्यसभेतले, त्यांनाही देशाबाहेर काढलेलं नाही आहे. या सगळ्यांना भीती कशाची आहे? तर एक काल्पनिक भय आहे. कारण आपल्याला जगविणारा आता सत्तेत नाही. जेव्हा आपल्याला जगविणारा सत्तेत नाही असं वाटतं, तेव्हा जो आलाय तो आपल्याला मारायला आलाय की काय, अशी भीती यांच्या मनामध्ये वाटत असते. मुळात यांचे सगळे लाड पुरवायचे, यांना सगळ्या गोष्टी द्यायच्या आणि मग त्यांचं सगळं ऐकूनही घ्यायचं, हे जुने धंदे आता मोदी सरकारच्या काळामध्ये बंद झालेले आहेत. कदाचित याचीच भीती BN श्रीकृष्ण यांना वाटत असावी. पण श्रीकृष्ण साहेब, तुम्ही इतके चांगले आहात, तुम्ही इतके प्रामाणिक आहात, तुमच्याकडे रेट टाकून बीट टाकून काही मिळणार नाही आहे, मग कोणासाठी बोलताय हो सगळं हे? कशासाठी बोलताय? का सिझोफ्रेनिया झालाय आपल्यालाही? जसा राऊताना झाला होता की आता मला हे करायचं आहे, आता मला कोणी लोकांना आत टाकायचं आहे, आता किरीट सोमय्याला आत टाकायचं आहे, त्याच्या बायकोला आत टाकायचं आहे, पोराला आत टाकायचं आहे, देवेंद्र फडणवीसला आत टाकायचं आहे, लवकरच भाजपचे हे मध्ये दिसतील, ते मध्ये दिसतील, मोहित कंबोज फ्रंट मॅन आहे, हा मॅन आहे, तो मॅन आहे. अशा स्वरूपाच्या कारवाया जसे ते सिझोफ्रेनियामुळे करत होते, तसा काही आजार तर झालेला नाही ना, हा प्रश्न मला पडतो. बरं, सगळ्या भानगडी या रिटायर्ड झाल्यावरच का आठवतात? रिटायरमेंटच्या नंतरच का आठवतात? पदावर असताना, न्यायालयामध्ये असताना, आपण माय लॉर्ड असताना हे सगळं बोललं असतात तर कदाचित या व्यवस्थेनं आपल्याला खूप गांभीर्यानं घेतलं असतं आणि काही बदल केले असते. सर्व लाभ उपभोगून झाले, वेगवेगळ्या आयोगाचं अध्यक्षपद उपभोगून झालं, भाजप सरकारच्या काळातल्या सुद्धा आयोगाचं उपभोगून झालं, मग काहीतरी बोलावं वाटतं आणि त्यावर प्रश्नचिन्ह लागलं की खुलासाही करावा वाटतो. न्यायमूर्ती श्रीकृष्ण साहेब, आपल्याला विनंती एवढीच आहे की न्यायमूर्ती हा पदावर असताना लोकसेवकच असतो. त्याला विशेषाधिकार बहाल या लोकशाहीनं केलेले आहेत. त्यांनी घेतलेल्या निर्णयावरती प्रश्नचिन्ह लावणे, हेतूवर शंका घेणे या कृती आम्ही करणार नाहीत आणि त्यांना संरक्षण देऊ. पण न्यायमूर्ती ही पोस्ट सुद्धा न्याय आणि विधी विभागाच्या अंतर्गत कर्मचारी म्हणूनच असते. त्यालाही लोकसेवकाचे नियम लागू होतात. कृपया पदावरून उतरल्यानंतर उगाच काल्पनिक भयावर बोलण्यापेक्षा वस्तुस्थितीवर आपण अधिक बोलावं, एवढीच माफक अपेक्षा आहे. त्यासोबत राज्याच्या मंत्र्यांनी, विधी न्याय मंत्र्यांनी देखील, किरण रिजिजू यांनी त्यांना जे उत्तर दिलंय ते देखील खूप महत्वाचं आहे. मला वाटतं किरण रिजिजू यांची बाजू देखील प्रकाशात आली पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.